नलू मावशी, एक्सक्यूज मी. नलू मावशी, नलू मावशी, अगं नलू मावशी, हे बघ मला नोकरी लागली. अय्या, खरंच? अरे वा, देवा. थांबा, देवासमोर साखर ठेवते. अगं थांब थांब, मी पेढे आणलेत. आणलीस तू? म्हणजे काय? वाटी, सुमन वाटी आणतेस का? खूप छान बातमी दिलीस तू. वहिनी, हा, आलेच मी. हा, दादा मला नोकरी लागली. स्वीटूला कळवलत? अहो, कळव तिला. कळू हा नंतर तिला. तो आता दमून आलाय ना, चहा पाणी घेऊ देत ना त्याला. ओम, हे बघ, त्यांना खरं दुखवायचं नव्हतं रे. अहो इट्स ओके नलू मावशी, मला त्रास नाही झालाय. दे मला पेढे दे, मी काकीला देतो. काकांना पण राहिलेत. काकी पेढा. असंच यश मिळत राहू दे तुला. काका थांबा, आलोच. काका चहा टाकतेस? काय करताय? ठीक आहे, पेढा. नोकरी लागली मला. चालू दे चालू दे. अनुवंशी, काय रे? ऍक्च्युली आईला सुद्धा पेढा द्यायचा होता, पण आई तर घेणार नाही माझ्याकडून. आयुष्यात असं पहिल्यांदाच झालंय की मी काहीतरी करायला जातोय आणि आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नाही. तू देऊ शकशील का? चला उतरा, या. मावशी, काय ग? पण इथे का आलोय? अगं, नव्या कामाची सुरुवात करणार आहेस ना? आईचा आशीर्वाद नको घ्यायला काय? चल ये. चल रॉकी, चलिए चलिए मम्मी. हा, ये. ओम, नको ना काळजी करूस. हे बघ, आईचा आशीर्वाद तिच्या मुलांच्या पाठीशी कायम असतो राजा. स्वीटू, ए स्वीटू. अहो अहो, काय तुमचं सकाळपासून स्वीटू स्वीटू चालू आहे? हो, ती गेली तिच्या सासरी. इतक्या सहजासहजी नाही यायची. अशी कशी नाही यार? अय्या, मला जेव्हा जेव्हा माझ्या दादांची आठवण येईल मी माझ्या माहेरी नक्की येणार. कसे आहात दादा? या ये. नमस्कार. या. अरे मेरे भाई. आलोच एक मिनिटात. हाँ. अगं, कळवायचं तरी. पोहे शिरा काहीतरी करून ठेवलं असतं ना. नाही, त्याची काहीच गरज नाही. तुझ्या मुलीने बर्फी आणली आहे. काय स्वीटू, देवासमोर ठेवतेस ना? हो हो हो. हे घे. आई, काका काकी कुठे आहेत अगं? अगं, भाऊजींना आहे ना बाजारात काम होतं. सुमन पण गेली, म्हणाली येताना भाजी घेऊन ये. काय ग, काय विशेष? ते तुझ्या मुलीला विचार बाबा, मला काही माहिती नाहीये. दादा, दादा मला नवीन नोकरी लागली. अय्या, खरंच? अरे वा, खूप चांगली बातमी घेऊन आलीस तू. म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आले होते. स्वीटू, नोकरी बरी आहे ना?
म्हणजे जास्त दगदगीची नाहीये ना? अजिबात नाही. आणि पोस्ट पण छान आहे आणि पगार पण चांगला आहे. दादा 35,000 रुपये पगार आहे. अरे वा, मला मला नोकरीवरनं काढलं तेव्हाही माझा पगार एवढा नव्हता ग. 20 वर्षाची सर्व्हिस करून पण एवढा नव्हता पगार मला. आठवू लागलंय सगळं त्यांना हळूहळू. मनातलं बोलतायत ते. नमस्कार करते. हो, आशीर्वाद द्या. दादा कसली काळजी करू नका लेकीची. हा, कामाच्या बाबतीत स्वीटू इतकी प्रामाणिक एम्प्लॉई कुठल्याही कंपनीला मिळणार नाही. हा हा. मी चहा टाकते. हा, तू इथे काय करतोयस? नलमावशी, बाहेर आई आणि स्वीटू आहेत. आईचा आशीर्वाद हवा होता ना तुला? घरापर्यंत आलीये ती. चल 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 चल. ओम ये 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 ये. शकू, ओम कडे पण चांगली बातमी. हा पेढा. हा घे घे. ओम दे ना. आई, मी पण एका नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. पेढा घे ना. नमस्कार करतो. स्वीटू, उद्यापासून जॉब आहे पण आज तुला ऑफिसला जावं लागणार आहे ना फॉर्मॅलिटीज साठी. चल निघूया. शकू, चहा तरी घेऊन जा. नाही नाही, उशीर होईल ना आम्हाला. मावशी, स्वीटू, येते. ओम मैं आता हूँ. मावशी 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 मावशी, तुम्ही आशीर्वादही नाही दिला तुम्हाला. त्यांनी इतकी चांगली बातमी दिली ना. मग चला आता उशीर होतोय, आपण जाऊया. नाही मावशी, ओमचा इतका राग कशासाठी? तो माझ्या बाबतीत चुकला असेल पण तुमचा मुलगा म्हणून तो कधीही तुमच्याशी चुकीचा नाही वागला. कायम तुम्हाला त्याचा अभिमान वाटावा असंच वागत आलाय. मग हे सगळं का? माझ्यासाठी ना मावशी, माझ्यामुळे एका आईला तिच्या मुलाला आशीर्वादही देता येऊ नये. ह्या अपराधाचा ओझं मला नाही पेलवणार मावशी. मावशी, मी तुमचं ओमशी असलेलं नातं तोडून आपल्यातलं हे नातं नाही जपू शकत. स्वीटू, नाही, नका ना असा हट्टीपणा करू. मला का शिक्षा देताय? हा पेढा घ्या आणि तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या.
थँक्यू स्वीटू. तुझ्यामुळे मला आईचा आशीर्वाद मिळाला. भाई ये स्वीटू ही है हाँ, जो मम्मी जी को समझ सकती है. रॉकी, मी असं फार काहीच केलं नाहीये की स्वीटूने आईला समजवावं. हाँ पर अभी अभी आपके लिए तो बात कर रही थी वो मम्मी जी से. भाई तिला अजूनही तुझी काळजी वाटते यार. भगवान ही जानते हैं. मला जायला हवं. बाय. हाय मेरी परम 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 सुंदरी, हाय मेरी परम 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 सुंदरी. गाणं गातोय काय? बघतेस तुझ्याकडे. हाय मेरी परम 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 परम. का मोहित? आई 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 तुला आई असं आहे का? अगं आई तू 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 इथे समोर ये. मोहित अगं, थांब. समोर ये. थांब. अरे नालायका, लग्न झाल्यापासून गायब आहेस तू. काय रे, तुला काही लाज लज्जा काय आहे की नाही? की एकदाही तुला वाटलं नाही आईला तोंड दाखव असं? हे काय बघतेस ना तू आता? तू इथे काय करतेस? मी इथे काय करते म्हणजे काय? तू तिथे येत नाहीस ना, म्हणून मला इथे यावं लागलं. अरे करोडो रुपये मिळालेत ना आपल्याला, मग कुठे आहेत ते? नाही, तू सांगून गेलास ते गेला सहज. मला आपलं वाटलं, मी वाट बघत बसले, आपला मुलगा येणार, आपल्याला सुखात ठेवणार. पण कसलं काय? चल पैसे आण. पैसे दे. काय चाललंय तुझं? पैसे पैसे इथे माझी वाट लागलीये. वाट लागली म्हणजे? म्हणजे त्या मालविकाने दिलेले सगळे पैसे, म्हणजे कबूल केलेले सगळे पैसे माझ्याकडनं परत काढून घेतले. काय? हो, आण. पैसे काढून घेतले? अरे असं कसं करू शकते ती? चुकी, छोटी गोष्ट आहे. ऐक, तू ये इकडे. शांत हो, तू ये इकडे. ये बस इथे बस. तू उगीच काय? तू बस ग, तू बस बस. हे बघ, हा सोफा बघ, गुबगुबीत आहे ना. हा तुझा मुलगा आहे ना मोहित, हा तुला कन्फर्म या घरात एक ना एक दिवस राहायला घेऊन येईल. मे आय कम इन मॅम? प्लीज कम इन. तुम्ही सरप्राईज. हा हाय, आय एम मैथिली, CEO of this company. हाय Hi. अवनी. Please have a seat. सॉरी, खरंच मला काल माहित नव्हतं की. That's absolutely fine. बस बस. Avni, so now that you're here, हे आपल्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट. जस्ट गो थ्रू इट. एकदा वाचून घे नीट, आणि जर तुला काही डाऊट्स असतील तर लॉयर्स केबिन इज जस्ट आउटसाइड, तू त्यांना विचारू शकतेस. ओके ओके. आणि एक, आपल्या कंपनीचा एक रूल आहे, ही कंपनी जॉईन केल्यानंतर कुठल्याही कारणामुळे तुम्ही 6 महिने कंपनी सोडू शकत नाही. आणि तसं जर करावं लागलं तर ज्या महिन्यात तुम्ही कंपनी सोडाल त्याच्या पुढच्या 6 महिन्यांची सॅलरी तुम्हाला कंपनीला द्यावी लागेल. इज दॅट क्लिअर? येस मॅम. ओके. हे पुढच्या 6 महिन्याचे पैसे? हो, नोकरी सोडलीत तर. नाही, मी इथे तुमच्या समोर आज बसलोय कारण मला हा जॉब करायचा आहे. मला स्वतःला झोकून द्यायचंय कशात तरी, डेडिकेशननी काम करायचंय. सो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला काहीच हरकत नाही तर?
डन. ग्रेट. मॅम थँक्यू सो मच. मला या नोकरीची खरंच खूप गरज होती. गरज असली ना की डेडिकेशन जास्त असतं असं मला वाटतं. अर्थात ते प्रत्येकाच्या स्वभावावर डिपेंड करतं. बट यु नो व्हॉट, आपण बायकांना मल्टीटास्किंग खूप छान करतो असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. म्हणूनच तर आपल्या स्टाफ मधल्या सगळ्या फिमेल एम्प्लॉईजची मी खूप छान काळजी घेते. आफ्टर ऑल त्या जॉब आणि घर दोन्ही सांभाळतात अँड दॅट्स नॉट अन इझी टास्क. सो द पॉइंट इज की तुला या वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर यू कॅन जस्ट कम टू मी डिरेक्टली. ओके, फील फ्री अँड आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर फॉर यू. ओके. मॅम मे आय कम इन? या ये निशा. अवनी, मीट मिस्टर ओम खानविलकर. ओम, शी इज अवनी. मिस्टर ओम खानविलकर सुद्धा आजच ही कंपनी जॉईन करतायत. सो गाईज, आय थिंक यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ, कारण खूप एम्प्लॉईज होते आणि त्या सगळ्यांमधून तुम्हा दोघांची निवड झाली आहे. Isn't that great? So heartiest congratulations and welcome to the company. You guys, तुम्ही ओळखता का एकमेकांना? नाही, पहिल्यांदाच भेटलोय आज आम्ही. ओके. हाय, मी ओम खानविलकर. मी अवनी साळवी. नाईस टू मीट यू.